सदर रस्ता आणि गटाराचं काम अंकुश पाटील यांच्या घरापासून ते दिलीप गायकवाड यांच्या घरापर्यंत काम चालू होता। गटार हा ग्रामनिधीतून आहे आणि रस्त्याचं काम खासदार फंडातून आहे आप्पा बारणे यांच्या। आणि सदर काम 4 मार्च 2026 पासून चालू आहे आणि तो अद्याप अर्धवटच आहे। आणि ह्या बाबतीत आम्ही ग्रामपंचायतकडे वारंवार चौकशी केली असता त्यांच्याकडून आम्हाला काही रिस्पॉन्स येत नाही। आणि सदर रस्ता हा वाहतुकीसाठी रहदारीचा रस्ता आहे, कारण का तिकडं एक 100 घरांची वस्ती आहे आणि त्याच्यामुळे तिथं समोर मंदिर आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे। त्याच्यामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांचे पण तिथं हाल होतात। एखादा मुलगा पडून अपघात होऊ शकतो किंवा काही होऊ शकतो त्याच्या बाबतीत। परत वरती काय दुर्घटना घडली तर तिथं जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही आहे। वयोवृद्ध लोकांना पण तिथं त्रास होतोय। त्याच्यासाठी आम्ही आज पंचायत समितीला अर्ज दिलेला आहे आणि आम्ही पंचायत समितीला सांगितलेलं आहे, त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन आलं आहे की 8 दिवसात तुमचा रस्ता आम्ही मार्गी लावू। आणि जर मार्गी नाही लावला तर आम्ही 8 दिवसानंतर आम्ही उपोषणाला बसणार पंचायत समितीला। कुणी काय वगैरे किंवा काहीच नाही, सगळे लोक कॉपरेट करतात। आम्ही उलट सहकार्य केलं भरपूर वेळा, पण आता काय नाही आतापर्यंत आली नाही त्याची कंपनीची वारेंना पण साहेब नाही, तो पुढचा नाही, जेवढं झालाय तो वर्ष काहीच नाही, मेन पॉईंटच झाला नाही तिथे। आदिवासी दोन पकडून आणून ते काम होतात काय आणि जाळी ठेवले ते केलं ते बरं। मी स्वतः यादव साहेब तुम्ही जर त्याला सांगा की जे काय असेल ते होईल, ते काम चालू करू। मी तुम्हाला आता पण सांगतो, त्या ग्रामपंचायतीने त्याला ठराव दिला ना तर दुसऱ्या दिवशी काम करतो। नाही, आता ठराव